मी अजित चौगुले आणि महाराष्ट्र दर्पणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. नुकतंच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा केलेली असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत इच्छुक उमेदवारांच्या प्रचारादरम्यान राजकीय वातावरण मात्र तापलेलं आहे. आज आपल्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 चिखली, साने चौक, मैत्री वस्ती, तामान्य वस्ती या भागातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व अपक्ष गटनेते सुरेश तात्या मैत्री आज प्रचाराच्या दरम्यान आज आपल्या सोबत आहेत. तात्यांच्या प्रचाराचा आढावा आज आपण त्यांच्याच प्रभागातून घेणार आहोत. तात्या, सर्वप्रथम नमस्कार. तात्या, कसा चालू प्रचार? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोमवारी जाहीर झाल्यानंतर जो दिलेला कालावधी आहे अतिशय शॉर्ट पिरियड दिला आहे. 1 महिन्याचाच कालावधी असल्यामुळे प्रचार यात्रा तिकीट उद्या वरिष्ठ नेते किंवा परवा फायनल कधी याबाबतचा विचार न करता आपण ज्या पक्षाचे इच्छुक आहे त्याचे चिन्ह घेऊन कार्यकर्त्या समेत आम्ही प्रचार चालू केलेला आहे. जवळजवळ आज रोजी 70% वार्डामध्ये घरोघरी जाऊन पत्रक आम्ही वाटलेले आहे. गेल्या 15-20 दिवसांपासून आमचा प्रचार सुरू आहे. तर 2012ला तुम्ही संयोग नगर, रुपीनगर या भागातून निवडणूक लढवली, त्यात तुम्हाला यश पण आलं. 2017ला मात्र तुमचं स्वतःचं मतदान प्रभाग क्रमांक 1 असताना त्यावेळेच्या प्रभाग क्रमांक 12 मधून आपण निवडणूक लढवली. अगदी निसट त्या मताने आपला पराभव झाला. परंतु प्रभागात त्यानंतर एक चर्चा होती की आपण फक्त एका नगरसेवकाचा पराभव केला नसून एका महापौराचा पराभव केला. त्याचं कुठेतरी अनेक मतदारांना शल्य होतं. आता आपण आपल्या स्वगृही चिखली या परिसरातील प्रभाग 1 मध्ये लढत आहात. मतदानाच्या दृष्टिकोनातून असेल, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून असेल, खूप मोठा प्रभाग आहे आणि आम्ही अनेक इच्छुक उमेदवारांच्या या प्रभागातील मुलाखती घेतल्या. परंतु तुमच्या पाठीमागं अनेक मतदार असतील किंवा कार्यकर्त्यांची फौज एक मोठी दिसते. मतदारांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? मतदारांचा प्रतिसाद गेल्या 40 वर्षाची आमच्या घराण्याची परंपरा आहे समाजसेवेची. त्या दृष्टिकोनात आमचे बंधू कैलासवासी गजानन तात्या मैत्री यांनी चिखली गावाचे उपसरपंच, इतर पदे भूषवताना अनेक समाज कामे चिखली करता गेली. त्यानंतर मी जरी 12ला मी नगरसेवक झाल्यानंतर या प्रभागात मधील अनेक कामे केलेली आहे. जो चिखलीचा काही भाग होता आणि तळवडेचा काही भाग होता. अपक्ष पॅनल आम्ही निवडून आणला होता आणि 17ला मात्र दोन्ही ठिकाणी आम्ही चिखली आणि तळवडे असं मोठे प्रभाग लढवताना एक कार्यकर्त्यांची फौज असेल किंवा एक दमछाक झाली आणि त्यामुळे थोड्या निसटत्या मतांनी आमचा पराभव झाला. असे असले तरी कुठेतरी आम्ही जी समाजसेवेची आवड असल्यामुळे अनेक ठिकाणी कामे वेगवेगळ्या स्वरूपाची जी होती चालूच ठेवली होती. मग ते करोना काळ असो, इतर वेळेची मदत असो, रस्त्यांचं डांबरीकरण असो, काँक्रिटीकरण असो, ह्या चिखली मोरवस्ती प्रभागाने आमच्या सुनबाईच्या माध्यमातून मी संपूर्ण पाहणी केली आणि चिखली गावामध्ये पण सुद्धा अनेक विधायक कामामध्ये आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्याबरोबर कामकाज केलेले आहे. तर त्या आपण पाहिलं तर टॉवर लाईनचा एक खूप मोठा महिला आणि मुलींचा सुव्यवस्थेचा प्रश्न होता किंवा पाणी आणि लाईटचा एक प्रॉब्लेम अनेक मतदार गेल्या 2-3 वर्षापूर्वी सांगत होते. तर मतदारांच्या इथून पुढच्या अडचणींचा खरं तर आजपर्यंत पण तुम्ही माजी नगरसेवक असताना अनेक मतदारांची कामं करण्याचं काम करत होता. इथून पुढच्या काळात कोणकोणत्या समस्यांचं आव्हान तुमच्या समोर असणार आहे? तुम्ही ज्याप्रमाणे म्हणा महिला सुरक्षा हा विषय सर्वच क्षेत्रात आहे, संपूर्ण महाराष्ट्रात आहे, या शहरात असं नाही. परंतु त्याच्यामध्ये घट आलेली आहे निश्चित. तुम्ही जे टॉवर लाईन भागचा उल्लेख केला, अनेक राज्यामधून आलेले नागरिक या ठिकाणी आहे. कोणाची मानसिक स्थिती काय आहे या पद्धतीत अनेक जण या भागात राहतात आणि त्यानुसार काही घटना घडतात. परंतु आता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेले आहे असा तो विषय आहे. समस्या ज्या विजेच्या आणि पाण्याचे शहर वाढले, गतिमान लोकसंख्या आपल्या शहराची वाढली, तुम्हालाही माहिती आहे. त्याप्रमाणे आता त्या पद्धतीत गतिमान लोकसंख्येसाठी पाणी पुरवठा हा कमी पडतो पवना डॅमचा. म्हणून आपण भामास्कर या धरणातून पाणी जो 168 MLDचा प्रोजेक्ट चालू आहे त्याला गती देण्याचं काम आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून आम्ही सुद्धा आजपर्यंत करत आलो आणि आत्ताही करणार आहे. कारण 50 किलोमीटर मधून पाण्याची लाईन येते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा किंवा मूळ जमीन मालकांचा अडथळा आला, तो सोडवण्याचा प्रयत्न दादांनी केलेला आणि आता प्रत्यक्ष 7 ते 8 महिन्यात पाणी पुरवठा या शहराला सुरू होईल. त्यावेळेस पाणी समस्या होईल. आणि वीज पुरवठा बाबतीत म्हणलं तर वीज जाण्याचं कारण म्हणजे जे बैठी घरं होती, 1 मजला 2 मजला, ती आता 4-4 मजली झाली. एका घरात 2 किलोवॅटचा लोड जिथं लागत होतो आता 10 किलोवॅटचा लोड
आणि पूर्वीच्या ज्या लाईन आम्ही टाकलेल्या आहे केबल्स 2013-14 या दरम्यान त्या कमी क्षमतेच्या वेळची लोकसंख्या आणि ते डिमांड ती किलोवॅट डिमांड पाहूनच टाकलेले आहे. त्या दृष्टीने आज त्यांची कॅपॅसिटी कमी पडते, कारण किलोवॅटची मागणी वाढली. विद्युत पुरवठा हा त्या केबलवर ताण येतो, गरम होतात आणि त्यावेळेस त्या कुठेतरी शॉर्ट होतात, म्हणजे जळतात, खंडतात आणि त्यावेळेस वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण हे जास्त आहे. शिवाय पाणी पुरवठा दिवसाआड असल्यामुळे सकाळी पाण्याच्या वेळेस मोटारी टाक्या भरायला एकाच वेळेस चालू होत्या. त्यामुळे एकदम डिमांड, विजेची डिमांड ही मोठ्या प्रमाणात होते आणि त्यावेळेस ह्या केबल्सवर ताण येतो, ट्रान्सफॉर्मर येतो, फ्यूजवर येतो, अशा वीज यंत्रणेवर जो ताण येतो त्यामुळे वीज जाण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि त्याकरता नेटवर्कमध्ये बऱ्याच प्रमाणात बदल केला पाहिजे. तो माझ्या पुढील अजेंड्यामध्ये मी निश्चित घेतलेला आहे. तर त्या प्रभागात आता आपण विरोधी पक्ष असणारा राष्ट्रवादीचा एक पॅनल कुठेतरी तयार असल्याचं पाहायला मिळते. भाजपचं चित्र कधी पर्यंत स्पष्ट होणार? असं आहे, भाजपमध्ये तिकीट मागणारे भरपूर उमेदवार होते आणि कोणाला कसा न्याय द्यायचा किंवा कोणाची नाराजी करायची नाही या दृष्टीने त्या मुलाखतीद्वारे पक्षश्रेष्ठींनी, अध्यक्षांनी आणि सर्व आमदारांनी मुलाखती घेऊन ते उमेदवार फायनल करायचं काम 1-2-3 दिवसात होईल हे निश्चित. कारण मागणी जास्त असल्यामुळे प्रत्येकाला न्याय देणे शक्य नसतं. 4च तिकीट बसवायचे असं असताना जर 10 जण मागायला लागले तर हा कुठंतरी न्यायाचा विषय कोणावर अन्याय पण होऊ नये या दृष्टीने त्याची समजूत काढणे किंवा त्याला प्रेमामध्ये सांगणे, बाबा ही परिस्थिती अशी अशी आहे, त्यामध्ये वेळ जात आहे. लवकरच तिकीट फायनल होईल. नक्कीच. तर हे होते माजी नगरसेवक सुरेश तात्या मैत्रे. त्यांनी येणाऱ्या काळात अनेक समस्यांचा आपण निवडून आल्यानंतर न्यायनिवाडा करणार व नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्याचं आश्वासन दिले. आणि तात्या, तुम्हाला महाराष्ट्र दर्पण तर्फे खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही विजयी व्हावं हीच